नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती समोर आलेली आहे। कर्जमाफीमध्ये कशाने प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ झालेला आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार पीक कर्जावर सरकारची मोठी सूट, 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेला आहे। लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाचं हे मोठं गिफ्ट मानलं जात आहे। मित्रांनो, नक्कीच 2 लाख रुपयांपर्यंत जर कर्ज घेत असतील शेतकरी, तर त्याच्यावरती जे मुद्रांक शुल्क आहे ते माफ करण्यात येणार आहे आणि हा निर्णय देखील घोषित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला शासन निर्णयही जाहीर करण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। परंतु तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे। शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे। 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला। देवेंद्र फडणवीस सरकारचा जिल्हा परिषद निवडणुकीआधी मास्टर स्ट्रोक लगावल्याचे मानले जात आहे। या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार आहे। महसूल आणि वन विभागाने याविषयीचा शासन आदेश जारी केला। या निर्णयानुसार 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जासाठी आवश्यक असणारे करारनामा, गहाणखत, तारण हमीपत्र आणि गहाणाचे सूचनापत्रावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदींआधारे हा शासन निर्णय नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून लागू झाला आहे। यापूर्वी सरकारने प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केले होते। राज्यातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला। आता शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत आर्थिक सवलत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। यामुळे कर्ज घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांसाठीचा तांत्रिक खर्च लागणार नाही। 7/12 आता कायदेशीर। मित्रांनो, डिजिटल 7/12साठी कायदेशीर जे आहे ते तरतूद करण्यात आलेली आहे। सरत्या वर्षात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले। यापूर्वी डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार आहे। त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरजही संपली आहे। हा मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल, कारण जो लिहित तलाठी येईल भाडी अशी म्हण होती तीच आता संपुष्टात आली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी महसूल खात्याने अजून एक मोठा निर्णय घेतला। पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असते। मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। यामुळे कोट्यावधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय झाले होते। नवीन वर्षात असाच धडाका सरकारने सुरू ठेवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जे नियम जाचक वाटत असतील ते दूर होण्याची शक्यता बळावलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला दिसून येत आहे। जो खर्च शेतकऱ्यांना लागत होता, तोच आता माफ करण्यात आलेला आहे आणि नक्कीच आता फायदा भरपूर शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना होणार आहे। आणि आता तुम्हाला डिजिटल 7/12 जर काढायचा असेल तर तो फक्त 15 रुपयांच्या मुद्रांकामुळे मध्येच मिळणार आहे। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।